नुसताच अभ्यास करतो, नुसताच अभ्यास करतो आणि उपासनाच करत नाही, ज्या ज्ञानाच्या मुळाशी जिव्हाळा नसतो ते ज्ञान आत्मकल्याणाकरता उपयोगी ठरतं, पण ते जगत कल्याणाकरता उपयोगी ठरत नाही. आमच्या अभ्यासाच्या मुळाशी कुठेतरी जिव्हाळा पाहिजे, कुठेतरी हृदयाच्या मुळाशी कुठेतरी ती ओल पाहिजे. या महाराज बस एखादा साधक नुसताच अभ्यास करतो, नुसताच अभ्यास करतो, काही उपयोग नाही. कदाचित तो त्याच्याने मुक्त होईल, कदाचित त्याचा आत्मकल्याणाकरता त्याचा अभ्यास उपयोगी ठरेल, पण आपल्या संतांना, आपल्या संत वाङ्मयाला आत्मकल्याणाकरता केला गेलेला अभ्यास हा मान्य असला तरी अभ्यासानंतर आत्मकल्याण करून घेणं ही मात्र आत्मकेंद्री वृत्ती वाटत राहते. अभ्यास करावा, स्वकल्याणाकरता करावा, पण स्वकल्याण झाल्यानंतरही आपल्याला साधना सोडता येत नाही, कारण आत्मकल्याणानंतर परकल्याण शिल्लक राहतं. म्हणून स्वपरकल्याणाच्या भावना संत महात्मे बोलून दाखवतात. आपण चिंतन करून पहा, ज्ञानेश्वर महाराजांनी जर ताटीचा दरवाजा उघडलाच नसता आणि आतल्यात आत्मचिंतन करत राहिले असते तर ज्ञानोबाराय मुक्त आहेच आहेत, परंतु आपल्याला त्याचा उपयोग झाला नसता. मुक्ताबाईंनी त्यांना बाहेर आणलं. हे ज्ञानाला उघडं करणं काय आहे की आता ते ज्ञान तुमच्या पुरतं मर्यादित नाही आहे, आता तुम्हाला ते जगाला द्यावं लागणार आहे. ज्ञानोबारायांनी तीच भूमिका ज्ञानेश्वरीमध्ये मांडून दाखवलेली आपल्याला दिसते. काही राहिलं नाही. देखे प्राप्तार्थ जाहले, जे निष्कामता पावले, तया कर्तव्य असे उरले लोकालागी. आता त्यांनी लोकालागी जगायचंय. साधकांनी एकांतामध्ये जावं, साधना करावी, मान्य आहे ना, पण साधना झाल्यानंतर त्यांनी एकांतातच बसून राहणं हे मात्र दुर्दैवी आहे. नाही, आपल्या संतांच्या दृष्टीने तर तो अपराधच आहे. म्हणून सरळ विभाग आपल्याला करता येतात. साधकांनी लोकांतात राहू नये आणि सिद्धांनी एकांतात बसू नये. साधकांनी एकांतातच गेलं पाहिजे आणि सिद्धांनी लोकांतातच आलं पाहिजे. याच्याकरता ज्ञानेश्वर महाराज या जगताच्या कल्याणाकरता त्यांच्याकडून अपेक्षा करतात. वर्षत सकळ मंगळी, ईश्वर निष्ठांची मांदियाळी, अनवरत भूमंडळी भेटतू भूता. या भूतमात्रांना, या मंडळीने अनवरत भेटत राहिलं पाहिजे. कोण आहेत ही मंडळी? ही मंडळी सामान्य नाहीत. ही मंडळी सामान्य नाहीत. मग हे कोण आहेत? ही ईश्वरनिष्ठ मंडळी आहेत. ईश्वरनिष्ठांनी जमावं, एकत्रित यावं, मांदियाळी तयार व्हावी त्यांची. पण या ईश्वरनिष्ठांनी एकमेकांना भेटून काय करावं? ब्रह्म माया चर्चा करत बसावी. या ग्रंथात हे आलं, त्या ग्रंथात ते आलं, इथल्या भाष्यात असं म्हटलं, तिथल्या भाष्यात तसं म्हटलं. नाही नाही नाही, हे करायचंच नाहीये त्यांनी. ईश्वरनिष्ठांची मांदियाळी जमावी, पण ईश्वरनिष्ठांनी एकत्रित येऊन ब्रह्ममायेची चर्चा करायची नाही. मग त्यांनी काय करायचं? अनवरत भूमंडळी भेटतू भूता. भूतमात्रांच्या कल्याणाचा विचार त्यांनी करायचा आहे. सिद्धांनी एकांतात बसू नये. मी कशा करता आपल्याला हे सगळं बोलतोय? साधकाच्या जीवनाची ही दोन अंग आहेत. एक अंग आहे अभ्यास आणि दुसरं अंग आहे उपासना. उपासना न करता अभ्यास करणाराही परिपूर्ण नाही आणि अभ्यासाची दिशा नसताना उपासना करणाराही परिपूर्ण नाही.
ज्ञानेश्वर महाराजांनी स्पष्ट शब्दामध्ये आपल्याला हे अगदी स्पष्ट शब्दामध्ये हे भगवान मुखातून बोलून दाखवलंय. माते नेणोनी भजन जे वायाची गा आने आन, कर्माचे डोळे ज्ञान ते निर्दोष व्हावे. ज्ञानोबराय म्हणतात मला न जाणता केलेलं भजन ते वायाची गा आने आन. माते नेणोनी भजन, मला न जाणता केलेलं भजन काय आहे ते वायाची गा आने आन. मग काय केलं पाहिजे? कर्माचे डोळे ज्ञान ते निर्दोष व्हावे. कर्माला ज्ञानाचे डोळे असले पाहिजेत. याचाच अर्थ ज्ञानेश्वर महाराज म्हणतात उपासनेला अभ्यासाची जोड पाहिजे. याचाच अर्थ ज्ञानेश्वर महाराज म्हणतात अभ्यासाला उपासनेची जोड पाहिजे. नुसता ब्रह्ममायेचा अभ्यास करणारा वृक्ष जीवन जगतो, काही उपयोग नाही त्याच्या जीवनाचा. ना आनंद भोगतो ना आनंद निर्माण करतो. वृक्ष जीवन आहे, ब्रह्म माया काय करायचं ते घेऊन. कुठेतरी त्याला ज्ञानेश्वरीच्या उपासनेची जोड पाहिजे. त्याला कुठेतरी तुकाराम महाराजांच्या गाथ्याच्या भजनाची जोड पाहिजे. कुठेतरी त्याला हरिपाठात नाचण्याची जोड पाहिजे. तर ते ज्ञान उपयोगाला येईल ना. नाही तर कोरडं ज्ञान घेऊन करायचं काय. म्हणून महाभारताने यह क्रियावांस पंडितः ही जी भूमिका बोलून दाखवली ती तेवढ्या करता. मी बोलत होतो एवढ्या करता की संतांचं चरित्र आम्हाला पाहायचंय. कशा करता? दोन हेतू पहा. संतांच्या चरित्राचा करा, विचार करा. कशा करता? एक, संतांच्या चरित्राचं चिंतन करा आमच्या उपासने करता, आणि संतांच्या चरित्राचं चिंतन करा आमच्या अभ्यासाकरता. मी दोन्ही भूमिका बोलून दाखवतो आणि मग पुढे येतो. ज्ञानेश्वर महाराजांची भूमिका त्या संबंधामध्ये आपण पहा. जसं आपल्या संप्रदायामध्ये आता आपण पाठ परंपरेतून शिकणारी विद्यार्थी मंडळी तुम्ही आम्ही आहोत. गुरुजनांकडून आपण पाठ घेतो, तो पाठ ऐकतो. अंतःकरणामध्ये काही शंका निर्माण झाल्या तर पुन्हा अत्यंत नम्रतेने त्यांना विचारतो आणि अतिशय सहृदय अंतःकरणानं आणि व्यापक बुद्धीनं ते संत महात्मे आपले गुरुजन आपल्या शंकांची निवृत्ती करतात. या परंपरेत आपण शिकत आलो. ह्या पाठ परंपरेचा विचार करताना आणि आपल्या जीवनशैलीचा विचार करत असताना काही काही ग्रंथ जे आहेत ते फक्त अभ्यासाचे विषय म्हणूनच सांगितले गेले. त्याचा अभ्यास करायचा, त्याची उपासना करायचीच नाही. फक्त अभ्यास करा त्याचा. अद्वैत सिद्धी आहे, अभ्यास करा, त्याची उपासना नाही. रोज सकाळी उठला ना अद्वैत सिद्धीच्या 4 पंक्ती नित्य नियमानं सोहळ्यात बसून वाचल्या, नाही, गरजच नाही. तुम्ही व्यवस्थित जेवण करा, पाहिजे तर दुपारची झोप घ्या आणि संध्याकाळी मग शुद्ध मनानं आणि शुद्ध बुद्धीनं, मोकळ्या बुद्धीनं आपण अद्वैत सिद्धी सोडवा. गुरुजनांजवळ बसून पांगत अध्ययन करा. अद्वैत सिद्धी हा अभ्यासाचाच ग्रंथ आहे. चित्सुखीचा अभ्यासच करायचा. असे अनेक ग्रंथ आहेत आपल्याकडे की ज्याचा अभ्यासच होतो. वृत्ती प्रभाकराचा अभ्यासच करायचा, प्रक्रिया त्याच्या प्रक्रियांचा. सकाळी उठला आणि काही न कळता उगीच आपल्या 4 प्रक्रिया वाचून काढल्या आणि एक प्रकरण पूर्ण झालं म्हटलं, 7 प्रकरणं पूर्ण, प्रकाश पूर्ण झाले की वृत्ती प्रभाकराला हार वगैरे फुलं वगैरे वाहून उदबत्ती लावून त्याची पूजा केली, प्रदक्षिणा घातली, साष्टांग नमस्कार घातला. वृत्ती प्रभाकर कळत नाही. तुम्ही किती लोटांगण घाला, कळत नाही. प्रक्रिया अशा कळत नसतात. त्याच्याकरता काय करावं लागेल? त्याच्याकरता गुरुजनांच्या चरणाजवळ बसून आम्हाला ती प्रक्रिया सोडवावीच लागेल. हे ग्रंथ अभ्यासाचेच विषय आहेत. बरं, काही ग्रंथ आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये असे आहेत की जे ग्रंथ फक्त उपासनेचेच विषय आहेत, त्याच्यात अभ्यास करायचाच नाही. मी गंमत म्हणून उदाहरण सांगतो. बायका शिवलीलामृताचा 11वा अध्याय वाचतात. काय कळतं? काहीच कळत नाही, पण वाचलं पाहिजे नियमानं. काही ग्रंथ उपासनेचे आहेत, काही ग्रंथ अभ्यासाचे आहेत. पण आपले ज्ञानेश्वरी, आपला गाथा हे अभ्यासाचेही आहेत आणि हे उपासनेचेही ग्रंथ आहेत. या दोन्हीचा समन्वय या ग्रंथामध्ये. आम्हाला काही कळली नाही ज्ञानेश्वरी, तरी सकाळी उठून स्नान झाल्यानंतर गंध लावून 50 ओव्या वाचल्याच पाहिजेत. आम्हाला कळत नाही, नका का कळे ना, वाचा ना. आम्हाला नाही कळली तरी ज्ञानेश्वरी वाचली पाहिजे. अद्वैत सिद्धी नाही कळली तर वाचून चालत नाही. चित्सुखी नाही कळली, वाचून चालत नाही. शारीर मीमांसा नाही कळली, वाचून चालत नाही.
ब्रह्मसूत्राला उपासना ग्रंथ म्हणून स्थान दिलंय, नाही असं नाही. वैकुंठवासी गुरुवर रंगनाथ गुरुजी परभणीकर रोज सकाळी स्नान झाल्यानंतर ज्ञानेश्वरी वाचून झाल्यानंतर रोज सकाळी सोवळ्यात अद्वैत त्या अध्यास भाष्य वाचत होते. उपासनेचं स्थान दिलं ना अध्यास भाष्याला, दिलं, मान्य आहे. परंतु बाकीचे जे ग्रंथ आहेत त्या ग्रंथाचा विचार करताना ते ग्रंथ हे अभ्यासाचेच म्हणवले गेले. पण ज्ञानेश्वरी नाही कळली तरी वाचली, उपासना आहे. आंधळेपणाने ज्ञानेश्वरी आपण वाचावी, ज्ञानेश्वरी कृपा करतेच करते. कोणत्याही अर्थाने आंधळेपणाने आपण गाथा वाचावा, गाथा कृपा करणारच करणार, प्रश्नच नाही. आंधळेपणाने वाचावी ज्ञानेश्वरी, डोळा पहावी पंढरी. वाचा म्हटलंय ना, मी हे अनेक वेळेला बोलतो. लोक म्हणतात ज्ञानेश्वरी वाचा वाचा म्हणतात. का वाचावी? माझं डोकंच मला चालवायचं नाही. ज्ञानेश्वरी वाचावी का वाचावी? आम्ही जनाबाई म्हणतात म्हणून. बाकी विषय संपले सगळे. त्यांनी सांगितलंय ना वाचा वाचा, त्यांच्या शब्दावर आमचा विश्वास आहे, आमचं कल्याण होऊन जाईल त्याच्यामध्ये. कुठं आपली बुद्धी आपण लावत बसायची? का वाचा, आणि त्याच्यात साहित्य कसं आलं, आणि त्याच्यात वेदांत कसा आला, आणि त्याच्यात जीवनाचं कल्याण कसं आलं, माहीत नाही. जनाबाईंनी म्हटलंय वाचावी ज्ञानेश्वरी, वाचावी, संपलं. मोठ्यानं विश्वास ठेवून चाललं की आपली 4 पावलं चांगली पडतात, आणि तीच 4 चांगली पावलं आम्हाला आत्मकल्याणाकडे आणि जगत कल्याणाकडेही घेऊन जातात. ज्ञानेश्वरी उपासनेचाही ग्रंथ आहे. म्हणून आपल्याकडे 300 ओव्या वाचा, 100 ओव्या वाचा, रोज 600 ओव्या वाचा सांगितलं जातं की नाही? वाचत जा, वाचत जा. वाचत गेलं की कळत जातं, वाचत जा. हे आपल्याला ज्ञानेश्वरीच्या बाबतीत सांगतात ना. काही कळत नाही म्हणूनच वाचत जा. माझं तर म्हणणं एवढंच आहे. लोक म्हणतात ज्ञानेश्वरी काही कळत नाही हो, कशी वाचावी? म्हणूनच वाचावी, त्याच्याशिवाय काहीच कळत नाही. म्हणून ज्ञानेश्वरी वाचावी, म्हणून गाथा वाचावा. हे उपासनेचे ग्रंथ आहेत. पण तसाच जर विचार करायचा झाला तर सकाळी आपण नित्यनियम म्हणून जी ज्ञानेश्वरी वाचतो, ती वाचून झाल्यानंतर अभ्यासाला बसण्याकरता जर आपण ज्ञानेश्वरी उघडली आणि ओम नमोजी आद्याचा अभ्यास सुरू झाला तर आयुष्य संपेल, पण ओवी संपणार नाही. अभ्यासाचा विषय आहे ज्ञानेश्वरी, अभ्यासाचाही विषय आहे. किती अभ्यास करता येतो ज्ञानेश्वरीचा? अरे आयुष्य किती मागून घ्या, पुन्हा पुन्हा जन्म मागून घ्या, आणि त्याच्यामध्ये काय करायचं तर फक्त ज्ञानेश्वरीचा अभ्यास करायचा. असा म्हटलं, असं ठरवलं तरी सुद्धा किती जन्म मागावे लागतील सांगता येणार नाही. काही सांगता येत नाही. एका जन्मामध्ये 1 ओवी तरी आम्हाला पूर्णत्वाने कळते का नाही सांगता येणार नाही. अभ्यासाचा विषय. आपण जेवढं आत जाण्याचा प्रयत्न करू तेवढं आपल्याला लक्षात येईल की हे अजून आत आहे, हे अजून आत आहे. आपण तर अजून आत गेलोच नाही. पुष्कळ आहे, अजून पुष्कळ आहे, अजून पुष्कळ आहे. थोडंसं विनोदानेही सांगतो. बऱ्याच वेळेला असं घडतं की एखाद्या ओवीचा, एखाद्या अभंगाचा अभ्यास करताना आपल्याला असं वाटतं की हा अभंग आता आपला पक्का बसलाय. मी क्षमा मागूनच बोलतो, पण अभंग पक्का बसवण्याकरता बसवायचा नसतो. अभंग बसला की आपण बसलो. अभंग बसवायचा नाही आहे. अभंग पुन्हा पुन्हा एकच अभंग आपण आयुष्यभर घ्या म्हणणं नाही, परंतु प्रत्येक वेळेला त्या अभंगातून नवीन शोधण्याची प्रवृत्ती निर्माण झाली पाहिजे, आणि ती टिकली पाहिजे तर मूल्य आहे. नाही तर गावं बदलतायत पण अभंगच बदलत नाही. तो काय करायचं त्याला? सुदैवानं आपल्याला रोज नवीन चेहरे आहेत म्हणून आपलं चाललंय, नाहीतर अवघड आहे. आपल्याला वाटतं बस या अभंगाचं माझं चिंतन, याच्यात वेदांतही आणलाय मी, याच्यात असंही केलंय, याच्यात चाली बसवलंय, याच्या प्रमाणे याची शोधली आहेत. आता आपल्याला असं वाटतं की या अभंगामध्ये आता सांगण्यासारखं काहीच राहिलं नाही. मी जवळजवळ सगळ्या चरणांवरचं चिंतन केलंय आणि अगदी परिपक्व चिंतन झालंय असं आपल्याला वाटत राहतं. पण त्याच अभंगावर दुसऱ्याचं कीर्तन ऐकलं की वाटतं अरे नाही, हे तर आपण विचारतच घेतलं नव्हतं, हे तर विचारातच आलं नाही आपल्या. म्हणून मी थोडंसं स्पष्ट बोलतो.
की तुकोबारायांच्या अभंगाचा थांग आपल्या बुद्धीला लागतच नाही. हे अनेक वेळेला बोलतो आणि हे बोलण्यात मला पुष्कळ आनंद मिळतो. तुकोबारायांना अभंगामधून नेमकं काय सांगायचंय हे फक्त आणि फक्त तुकाराम महाराजांनाच माहिती आहे. आपल्याला कुणालाही ते नीट कळत नाही. आपण फक्त अंदाज करतो. हा शब्द वापरलाय म्हणजे असं सांगायचं असेल, तो शब्द वापरलाय म्हणजे असं असेल कदाचित, हे अनुमानच आहेत. आणि दुर्दैव याचं आहे की ज्याचं अनुमान बरं वाटतं त्याला महाराष्ट्र विद्वान समजतोय. अनुमानात कुठे विद्वत्ता राहते काय? चालत नाही. तुकोबारायांच्या अभंगाचा अंत लागत नाही, ज्ञानोबारायांच्या ओवीचा अंत लागत नाही. संत वाङ्मय आपल्याला आपल्या आयुष्यात पूर्णत्वानं कळत नाही. म्हणून काय केलं पाहिजे? अभ्यासच केला पाहिजे. पुन्हा पुन्हा त्याचा अभ्यास, पुन्हा पुन्हा त्याचा अभ्यास. तच्चिंतनम तत्कथनम अन्योन्यम तत्प्रबोधनम एतदेक परत्वंच ब्रह्माभ्यासम विदुर्बुधा किंवा तदभ्यासम विदुर्बुधा असे दोन्ही पाठ आहेत. योग वासिष्ठामध्ये तदभ्यासम विदुर्बुधा, पंचदशीमध्ये ब्रह्माभ्यासम विदुर्बुधा. बाकीचा श्लोक दोन्हीकडे समान. त्याला ब्रह्माभ्यास, तच्चिंतनम तत्कथनम अन्योन्यम तत्प्रबोधनम. चिंतन करा, कथन करा, एकमेकांना सांगत रहा, हा अभ्यास. पंचदशीवरच्या पीतांबरी टीकेने याचा विचार करताना असं म्हटलंय, कथन, चिंतन आणि अन्योन्यम प्रबोधनम. हे सांगताना हे कसं करायचं याचा अभ्यास आहे म्हटल्यानंतर हे लावायचं कसं? टीकेने असं म्हटलंय, आपल्यापेक्षा कमी अधिकाराचा समोर आला तर कथन करा. आपल्यापेक्षा मोठ्या अधिकाराचा आपल्याला जर प्राप्त झाला तर त्याच्यासमोर त्याचं चिंतन करा. आणि आपल्या समान अधिकाराचा प्राप्त झाला तर अन्योन्यम तत्प्रबोधनम करा. पण हे सगळं करणं म्हणजे अभ्यासच आहे. अहो नाहीतर मला सांगा, ज्ञानेश्वर महाराज रागावत नाहीत आणि मुक्ताबाईंना ज्ञानोबारायांना समजावून सांगण्याचा अधिकार नाही. मुक्ताबाई लहान आहेत तरी सुद्धा मुक्ताबाई ताटी उघडा म्हणतातच की नाही ज्ञानोबारायांना. विनवणी करून म्हणतात, जग जरी झाले वन्नी संती सुखे व्हावे पाणी, विश्वपट ब्रह्मदोरा ताटी उघडा ज्ञानेश्वरा. हे ताटीचे अभंग काय? हा अभ्यासच आहे, हा ब्रह्माभ्यास आहे. ज्ञानोबारायांनी मुक्ताबाईंना जे ज्ञान दिलं त्या ज्ञानाचा विचार म्हणजे हे ताटीचे अभंग आहेत. मुक्ताबाई लहान आहेत आणि ज्ञानोबाराय मोठे आहेत असा विचार करून ताटीच्या अभंगांकडे बघणार असाल तर ताटीचे अभंग चिंतन होईल. मुक्ताबाईंच्या ठिकाणी प्राप्त झालेला आत्मबोध आणि ज्ञानोबारांच्या ठिकाणी प्राप्त झालेला आत्मबोध समान आहे म्हणून त्यांना समकक्षेवर आपण आणत असू तर ताटीचे अभंग अन्योन्यम तत्प्रबोधनम होईल. आणि ज्ञानोबाराय जर असा विचार करत असतील की मुक्ताबाईला आपण काय शिकवलंय एकदा तपासून तरी बघूया, म्हणून ज्ञानोबाराय जर एखाद्या ते आमच्या मराठवाड्यामध्ये महाराज आपल्याकडे शिंग मोडून वासरात जाणं म्हणतात. त्याला शिंग मोडून वासरात जावं लागतं आहे ना महाराज आपल्या मराठवाड्यात. शिंग मोडून वासरात जाण. तसं ज्ञानोबाराय शिंग मोडून वासरात आलेले असतील तर हे ताटीचे अभंग हे कथन होईल. तच्चिंतनम ताटीचे अभंग, तत्कथनम ताटीचे अभंग, अन्योन्यम तत्प्रबोधनम ताटीचे अभंग. कशाही अर्थाने लावा आपण, पण ताटीचे अभंग हा ब्रह्माभ्यास आहे. आपलं संत वाङ्मय इतकं उथळ नाही आहे की नुसतं वाचावं बाजूला व्हावं. हे जसं ग्रंथाच्या संबंधानं आपल्याला विचारात घेता येतं संप्रदायामध्ये, तसंच आपल्याला संत चरित्राच्या बाबतीतही याचा विचार करावा लागतो की संतांची चरित्र सुद्धा एक उपासना आहे आणि संतांची चरित्र सुद्धा एक अभ्यास आहे. म्हणून त्याचं चिंतन. आम्हाला जोग महाराजांचं चरित्र का बघायचं या 7 दिवसामध्ये? काय मिळालं? जोग महाराज असे होते, जोग महाराज इथं जन्माला आले, जोग महाराजांच्या आई वडिलांचं नाव हे होतं, जोग महाराजांच्या बहिणीचं नाव यमुताई होतं, जोग महाराज असे राहिले, त्यांनी रोज तालीम केली, त्यांनी असं केलं, त्यांनी तसं केलं, वारकरी शिक्षण संस्थेचा विचार केला, त्यांनी ती उत्पन्न निर्माण केली, त्यांनी 4 शिष्य तयार केले. मग हे सगळं आम्हाला माहितीच आहे ना. याच्याकरता हे 2-1.5 तास आम्हाला रोज द्यायचा कशा करता? मामांचं चरित्र तर प्रकाशित आहे, प्रसिद्ध आहे. 1.5 तास इथे यायचं काय कारण आहे?
काही कारण नाहीये. या चरित्राची श्रवण भक्ती ही या चरित्राची केलेली उपासना आहे, आणि माझ्याकडून या चरित्राची केलेली कीर्तन भक्ती ही माझ्याकडून झालेली उपासना आहे. या चरित्राची उपासना करण्याकरता आपण इथं आलो. म्हणून उपासना या अर्थाने आपल्याला या चरित्राकडे, उपासना कशा करता केली जाते? पुण्य संपादना करता. दुसरा काय हेतू आहे उपासनेचा? पुण्य संपादन करता यावं. पुण्याने काय होतं? पुण्याने अंतःकरण शुद्धीचा विचार करता येतो. अंतःकरण शुद्धीनं काय होतं? ज्ञानाकरता आपण योग्य होतो, अधिकारी होतो. ज्ञानानं काय होतं? आपण मुक्त होतो. उपासना ही पुण्य संपादना करताय, गोष्ट खरी. संतांचं आणि परमात्म्याचं लीला चरित्र हे उपासना म्हणून विचारात घ्या, आणि संतांचं अनुभव चरित्र हे अभ्यास म्हणून विचारात घ्या. मी फरक करतो त्याच्यामध्ये आणि पुढे जातो. काय होतं उपासनेने? आपण चिंतन, ज्ञानोबारायांचं चरित्र ऐकलं, काय बिघड, काय मिळतं त्याच्याने? अरे ज्ञानोबारायांच्या चरित्र श्रवणाने पुण्य मिळतं, एवढा एकच फायदा आहे का? जोग महाराजांचं चरित्र ऐकल्याने पुण्य मिळतं, एवढा एकच फायदा आहे का? ज्ञानोबारायांचं चरित्र ऐकलं, पुण्य मिळालं, झालं, संपलं? नाही. अजून एक मोठा फायदा आहे. काय होतं? या चरित्र श्रवणानं, उपासना म्हणून जेव्हा आम्ही हे चरित्र ऐकू त्यावेळेला आमच्या अंतःकरणातली श्रद्धा निर्माण होते आणि वृद्धिंगत होते. आमची श्रद्धा वृद्धिंगत व्हायची असेल, संत चरित्र ऐका ना. मी प्रमाणाने बोलतो, आपल्याला उदाहरण देऊन बोलतो. ज्ञानोबारायांचं चरित्र आम्ही ऐकलं, त्याच्यामध्ये भिंत चालवली, हे ज्ञानोबारायांचं चरित्र, ती कथा आम्ही ऐकली, त्याच्यानं काय होतं? काही नाही. आमच्या मनामध्ये हा विचार येतो की जे ज्ञानोबाराय भिंत चालवू शकतात, ते ज्ञानोबाराय माझं जीवन चालवू शकणार नाहीत काय? ज्या ज्ञानेश्वर महाराजांना जड भिंतीला चालवता येतं, ज्या तुकाराम महाराजांना दगडांना तारता येतं, ते तुकोबाराय मला तारणार नाहीत? नाही, तुकोबाराय मलाही तारतील ना, श्रद्धा वाढली ना. मग तुका म्हणे माझे तुम्हा संतावरी ओझे. मग त्यांच्यावर आपलं ओझं टाकता येतं आपल्याला. नाही, आता तुमचाच आधार आहे माझ्या जीवनाला, दुसरं कोणी नाही. जे ज्ञानोबाराय रेड्याच्या मुखातून वेद बोलवून घेतात, ते ज्ञानोबाराय माझ्या मुखातून वेदांत बोलून घेणार नाहीत काय? ज्या तुकाराम महाराजांच्या सहज वाणीतून वेदांत त्यांच्या घरी पाणी भरतो, ते तुकाराम महाराज माझ्या कीर्तनामध्ये अभंगाला धरून बोलायला शिकवणार नाहीत का मला? माझ्या अंतःकरणातली श्रद्धा जर वृद्धिंगत व्हायची असेल, मग निश्चिंत होऊन जातो. चला बाबा, आता काही नाही, माझा चिंतन, मला चिंता करायचं कारण नाही. माझ्या पाठीमागे ज्ञानोबा आहेत का? अरे जे भिंत चालवतात ते मला चालवणार नाहीत का? एक श्रद्धा आणि निश्चिंतता जीवनामध्ये निर्माण करणं, हा संत चरित्राच्या श्रवणाचा एक उपासना म्हणून फायदा आपल्याला होत असतो. हे जसं आपल्याला ज्ञानोबारांच्या बाबतीत मध्ये बोलता येतं, तसंच भगवंताच्या बाबतीतही बोलता येतं. भगवंतानी गोवर्धन पर्वत उचलला, सगळ्यांना राखलं, भगवंतानी अमुक केलं, भगवंतानी तमुक केलं. मग मला हे वाटणारच ना की भगवंताचं हे चरित्र वाचल्यानंतर मला वाटतं की जो परमात्मा करांगुलीवर गोवर्धनाचा भार सहन करतो, त्या परमात्म्याला माझ्या जीवनाचा काय भार असायचा? अरे तो सगळ्या गोवर्धनाला उचलतो, सगळ्या गोपाळांना, गोपिकांना तो गोपिकांचं रक्षण करतो. मग मला काय तो उघड्यावर टाकेल काय? तो मलाही सांभाळेल. कशाने कळलं हे? कशाने कळलं? ज्ञानोबाराय माझंही जीवनचरित्र चालवतील. कशावरून कळलं? ज्ञानोबाराय भिंत चालवतात या लीला चरित्रावरून आम्हाला ती श्रद्धा निर्माण झाली. एकदा परमात्मा भार सहन करतो म्हटलं की तुका म्हणे घालू तयावरी भार, मग निश्चिंतता. घालून या भार, राहिलो निश्चिंती, निरविले संते विठोबासी. झालं. म्हणजे संत चरित्र उपासना म्हणून वाचताना किंवा ऐकताना सुद्धा आमच्या अंतःकरणाला नुसतं पुण्य संपादनाचं फल मिळतं असं नाही, तर त्या पुण्यापेक्षाही पुढं जाऊन आमची त्यांच्याबद्दलची श्रद्धा वृद्धिंगत होते. हे फल अधिक चांगलं आहे. ती श्रद्धा वाढत जाते, पुन्हा पुन्हा वाढत जाते. नाहीतर नाथ महाराजांना ज्ञानोबारायांच्या चरित्रातल्या चमत्कृतींचा विचार आपल्याला आपल्या अभंगामध्ये आणायचं काहीच कारण नव्हतं ना. तो कैवल्याचा पुतळा, प्रकटला भूतळा, चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबा माझा, पुष्कळ झालं. नाही, साधकाचा मायबाप, पुष्कळ झालं. पण चालविली जडभिंती कशा करता? याचं हेच कारण असतं.
आपल्या अंतःकरणात त्यांच्याबद्दलची श्रद्धा निर्माण व्हावी, हेच कारण आहे. नाहीतर त्यांचं स्वरूप आणि तशाही अर्थाने चमत्कारांचा गवगवा करणं हे संत वाङ्मयाचं उद्दिष्ट कधीच नव्हतं, कधीच नव्हतं. बरं, ते चमत्कार सांगितल्यामुळे ज्ञानोबराय मोठे होतात असंही होत नसतं. पण समाजाचा विचार करून, समाजशास्त्राचा आणि माणसाच्या अंतःकरणाचा, मानसशास्त्राचा सूक्ष्म विचार करून संत या चमत्कारांचा पुन्हा पुन्हा विचार आपल्या समोर ठेवतात. लोक काही म्हणत, पण आपण कीर्तनामध्ये भिंत चालवली हे सांगितलंच पाहिजे. आपण कीर्तनामध्ये रेड्यामुखी वेद ज्ञानोबारायांनी बोलवला हे सांगितलंच पाहिजे. सच्चिदानंद बाबा मेलेले उठवले हे सांगितलंच पाहिजे. लोकांना काही वाटो, अंधश्रद्धा वाटो, काही वाटो, आपली जबाबदारी आहे, आपण सांगितलं पाहिजे. कशा करता? कारण ऐकणाऱ्या लोकांमध्ये काही लोक असे असतात की जे चमत्कारालाच भुलत असतात. मग कुणाच्या तरी हातातल्या कुंकाचा चमत्कार सांगून त्याच्या नादाला लावण्यापेक्षा ज्ञानोबारायांचा चमत्कार सांगून ज्ञानोबारायांच्या नादाला त्याला लावणं हे श्रेयस्कर नाही का हो? वारकऱ्यांनी सांगावेतच हे चमत्कार, पुन्हा पुन्हा सांगावेत. श्रोत्यांमध्ये काही मंडळी अशी असतात की ती फक्त चमत्कारालाच नमस्कार करतात. त्या मंडळींना जर चमत्काराला नमस्कार करून ज्ञानोबारायांच्या तुकोबारायांच्या चरणापर्यंत आणायचं असेल, एकदा तिथं आणलं की मग त्यांची श्रद्धा वाढते, मग चमत्कारावर विश्वास ठेवायचं कारण राहत नाही. ज्ञानोबारायांना हौस नव्हती भिंत चालवायची, कितीदा चालवली अशी म्हणून, एकदाच ना, एकदाच चालवली, काय पुन्हा पुन्हा भिंती चालवल्या नाहीत. तसं तर ज्ञानोबाराय नामदेवरायांना घेऊन पंजाबमध्ये गेले, कशाला चालत जायचो? भिंतीवर नामदेवरायांना डबल सीट घ्यायचं, भिंतीला म्हणायचं चल बाई, जी एकदा ऐकते ती पुन्हा ऐकणार नाही काय? का परिश्रम केले असतील तिथपर्यंत चालत जाण्याचे? कशा करता? बरं, ती भिंत चालवली हे सांगण्यामध्ये नाथ महाराजांना काय मिळालं? ज्ञानोबा माझा ही भावनाच त्याच्यातून प्रकट करायची ना. समाजाच्या अंतःकरणामध्ये जे बीज नाथ महाराजांना रोवायचं आहे, पेरायचं आहे, ते बीज कोणतं? ज्ञानोबा माझा हे बीज आहे. या बीजाचा वृक्ष म्हणजे कैवल्याचा पुतळा, या बीजाची एक फांदी म्हणजे चैतन्याचा जिव्हाळा, या बीजाची एक फांदी म्हणजे साधकाचा मायबाप. मूळ बीज काय? ज्ञानोबा माझा हे मूळ बीज आहे. ज्ञानोबारायांच्या चरणाविषयी अत्यंत आत्मत्व भावना निर्माण व्हावी हाच हेतू. पण तरी रेड्यामुखी वेद बोलविला हे सांगावंच लागतं. म्हणजे संतांच्या चरित्राच्या लीला श्रवणानं जशी श्रद्धा निर्माण होते तसं पुण्यही प्राप्त होतं. जसं पुण्यही प्राप्त होतं तसं समाजातल्या काही लोकांना त्या चमत्कारामुळे ज्ञानोबाराय तुकोबारायांच्या चरणाचा आश्रयही मिळतो. याच्याकरता आपल्याला एक उपासना म्हणून या चरित्र चिंतनाचा विचार करणं आवश्यक आहे. हे जसं उपासनेचा विषय म्हणून या चरित्राचं चिंतन करा, तसा दुसरा विचार आपण करा. हे चरित्राचं चिंतन का करायचं? अभ्यास म्हणून करायचं. कशाचा अभ्यास? त्याचाही विचार करा. मी तोही विचार थोडासा बोलून दाखवतो. मला सांगा, संत आपलं चरित्र प्रकट करतातच कशा करता? आपण थोडा मागून विचार करू. जोग महाराजांचं चरित्र आम्हाला ऐकायचंय. का ऐकायचंय? मी अजून चरित्राकडे आलेलोच नाहीये. मी थोडी पूर्वपीठिका आणि त्याची प्रस्तावना विस्ताराने करतोय, मला कल्पना आहे याची, पण तरी ते मला आवश्यक वाटतं. कारण ही पार्श्वभूमी, वैचारिक पार्श्वभूमी निर्माण झाल्याशिवाय त्या पार्श्वभूमीवरचं जोग महाराजांचं चरित्र आपल्याला त्या अर्थाने अंगावर येणार नाही. आणि मला असं वाटतं की संत चरित्र आपल्या अंगावरच आली पाहिजेत. ती उगी ऐकली, वाचली, बघितली हे करून चालत नाही. ती अंगावर आली पाहिजेत, आपल्या अंगावर पडली पाहिजेत. आणि म्हणून ती थोडी एक वैचारिक भूमिका माझी जेवढी आहे तेवढी मी मांडतो. संत चरित्र का निर्माण करत असतील? कशा करता करत असतील? मंबाजींनी येऊन मारावं तरी तुकाराम महाराजांनी रागवू नये, रामेश्वर भट्टांनी येऊन अभंग बुडवावे तरी तुकाराम महाराजांनी द्वेष अंतःकरणामध्ये ठेवू नये, चोखोबारायांना मंदिराची पायरी सुद्धा चढू देऊ नये पण चोखोबारायांनी काही तक्रार करू नये, अशी चरित्र का निर्माण झाली असतील? काय आहे? थोडा विचार करा.
संतांना आपलं हृदगत व्यक्त करण्याकरता चरित्र प्राकट्याशिवाय दुसरा मार्ग नाही, हे लक्षात ठेवा. मी जरा स्पष्ट बोलतो. दुसरा मार्ग नाही म्हणजे त्यांच्या कार्यकर्तृत्वाला मी सीमित करतोय असा गैरसमज करून घेऊ नका. ज्ञानोबा आपल्याला काय सांगतात? झाड जाणीजे फुले, मानस जाणीजे बोले, भोगे जाणीजे केले पूर्वजन्मीचे. हे ज्ञानोबा बोलतात ना. माणूस आपलं हृदगत कोणत्या अर्थाने व्यक्त करतो, कोणत्या प्रकाराने व्यक्त करतो, याच्यामध्ये ज्ञानोबारायांनी त्याच्यातला एक प्रकार स्वीकारला, शब्द बोलणं. पण ज्ञानोबारायांनी स्वीकारलेला तो एक प्रकार आहे. वास्तविक एखाद्याच्या अंतःकरणातला भाव, हृदयातला भाव 6 प्रकारानं परिलक्षित होत असतो. ऐका, अंतःकरणातला भाव प्रकट करण्याकरता 6 प्रकारानं तो उद्भूत होतो, 6 प्रकारानं त्याची अभिव्यक्ती होते. कोणकोणत्या प्रकाराने होते? उज्ज्वल नीलमणीने याचा विचार केलाय. उज्ज्वल नीलमणी असं म्हणतं, वचनेच बुद्धौच स्वभावेच चरित्रतः. माझा मुद्दा इथे आहे बरं का, मी अधोरेखित करून पुढे जातो. वचनेच बुद्धौच स्वभावेच चरित्रतः आचारे व्यवहारेच ज्ञायते हृदयम नृणाम. नृणाम हृदयम ज्ञायते. माणसाचं हृदय त्यावेळेला कळतं. कसं कळतं? या 6 इथला मानस, माणसाच्या आचारावरून त्याचं हृदगत कळतं आणि माणसाच्या व्यवहारावरून त्याचं हृदगत कळत असतं. बाकीचे जे प्रकार आहेत त्या प्रकारांचा विचार केला तर संत वाङ्मय आणि संत चरित्र याला आपण वेगळं करू शकत नाही. तुकाराम महाराजांचं चरित्र गाथा विचारात न घेता सांगता येईल का? गाथ्याचा विचारच करायचा नाही, नुसतं तुकाराम महाराजांचं चरित्र सांगायचं नाही. तुकाराम महाराज कळतील तर गाथ्यावरूनच कळतील, जे काही अंशतः कळतील ते. म्हणजे गाथा, तुकाराम महाराजांचे शब्द आणि तुकाराम महाराजांचं चरित्र याच्यामध्ये अंतर नाही आहे. कारण ते जे बोलतात तसंच वागतात. आपण कालच बोलून आलो, त्यांच्या मनात जे असतं तेच त्यांच्या वचनात प्रकट होतं, त्यांच्या वचनात जे असतं तेच त्यांच्या कृतीत प्रकट होतं. मनस्येकम वचस्येकम कर्मण्येकम महात्मनाम. मनसी अन्यद वचसी अन्यद कर्मणी अन्यद दुरात्मनाम. महात्मा आणि दुरात्मा यांच्या व्याख्या करताना शास्त्र आपल्याला सांगतं, मनस्य एकम वचसी एकम कर्मणी एकम. मनात जे तेच आहे. प्रत्येक ठिकाणी एक शब्द वापरला, त्या एक शब्दाचा समन्वय प्रत्येक कृती, प्रत्येक क्रियेला लावल्या पाहिजे, प्रत्येक ठिकाणी पदाला लावला पाहिजे. मनस्य एकम, ते जे एकम तेच वचस्य एकम. जे वाचेत एक येतं तेच त्यांच्या कृतीतून एक प्रकट होतं. ज्ञानोबा म्हणतात ना, देव बोलिले एक जे दुजे नाही. ते एक जे तिथं वापरलं ना तेच एक इथं घ्यायचं, असं संगती लावताना. ज्ञानेश्वरीतला तो एक शब्द इकडे घ्या म्हणजे आपल्याला एक शब्दाचा सरळ अर्थ कळून जातो. देव बोलिले एक जे दुजे नाही. संतांच्या मनात एकच असतं, संतांच्या वाणीतूनही एकच प्रकट होतं आणि संतांच्या कृतीतूनही एकच प्रकट होतं. तात्विक दृष्टीने याचा काय संबंध लावता येऊ शकतो त्याची चर्चा मला आता करायची नाही. पण संत चरित्र आणि संत वाङ्मय यांना वेगळं करून आपण पाहू शकत नाही, हे मला सांगायचं आहे. ज्ञानोबारायांचं चरित्र सांगायचं असेल तर ते चरित्र ज्ञानेश्वरीतूनच प्रकट होतं. नम्रतेवरचं विनयावरचं ज्ञानेश्वर महाराजांचं व्याख्यान, दयेवरचं ज्ञानेश्वर महाराजांचं व्याख्यान, हे कुठून आलं? ते त्यांचंच चरित्र आहे, बाहेरून आलं नाही. 16व्या अध्यायातल्या दैवी संपत्तीचं वर्णन कुठून आलं? त्यांच्या चरित्रात आहे ते सगळं. त्यांना बाहेरून आणावं लागलं नाही. ते निर्भयतेचा विचार करताना, अभयत्वाचा विचार करताना ज्ञानेश्वर महाराजांच्या समोर असं कोण होतं? अरे कोणीच नव्हतं, त्यांचंच रूप त्यांच्या समोर आहे. आणि मग ते सांगतात अभय म्हणजे काय असतं.
संतांचं वचन, संतांची बुद्धी, संतांचा स्वभाव, संतांचा आचार आणि संतांचा व्यवहार हे सगळं संतांच्या चरित्रातून प्रकट होत असतं. का संत महात्मे आपलं चरित्र प्रकट करतात? ज्ञानोबारायांना आपलं चरित्र हे तिरोहित करून ठेवता आलं असतं, झाकून ठेवता आलं असतं. तसेही ज्ञानोबाराय ताटी लावून बसलेच होते ना. चरित्र त्यांना झाकून ठेवणं शक्य आहे. तुकोबारायांना चरित्र झाकून ठेवणं शक्य आहे. तुकोबारायांच्या मुखातून प्रकट झालेला अभंग संताजी महाराजांनी लिहून घेतला. तुकोबारायांनी रागवायला पाहिजे होतं. कशाकरता लिहून घेतो रे माझ्या अभंग? काय संबंध तुझा आणि माझा? काही तसं लिहून घ्यायचं नाही, ठेवायचं नाही. माझी वाणी आहे, बाहेर पडली आकाशामध्ये विलीन होऊन जाईल, अजिबात हे म्हटलं नाही ना त्यांनी. ज्या अर्थी तुकोबाराय संताजी महाराजांना रागवत नाहीत, त्या अर्थी तुकाराम महाराजांची ही अपेक्षा आहे की हे अभंग समाजापर्यंत पोचले पाहिजे. कारण हे अभंग समाजापर्यंत पोचण्यात जरी ते स्वतःला संत म्हणत नसले तरी संत चरित्र कोणत्या उद्देशाने अभिव्यक्त होतं हे तरी आपल्याला कळू शकतंच ना. संतांचं वचन प्रकट होतं त्यांच्या चरित्रात, संतांचा स्वभाव प्रकट होतो त्यांच्या चरित्रात, संतांची बुद्धी प्रकट होते त्यांच्या चरित्रात, संतांचा आचार प्रकट होतो चरित्रात, संतांचा व्यवहार प्रकट होतो चरित्रात. आचार आणि व्यवहार याच्यात फरक आहे. आचार हा स्वकर्माशी संबंधित असतो आणि व्यवहार हा इतरांशी संबंधित असतो. हे लक्षात घेतलं पाहिजे. व्यवहारात आचार येतो पण आचारात व्यवहार येत नसतो. मी माझा नित्यनेम करणं हा माझा आचार आहे. मी माझ्या कल्याणाकरता कीर्तन करणं हा माझा आचार आहे. पण जगाच्या कल्याणाकरता मी कीर्तन करणं हा जगाबरोबर झालेला माझा व्यवहार आहे. मी समाजाला विचार देतो आणि समाज माझ्याकडे लक्ष देतो. या व्यवहारातून ते कीर्तन समाजाच्या अंतरंगात पोचणार. मी माझ्याकरताच कीर्तन करत असेन तर कोण ऐकतंय आणि कोण उठून गेलं याचं मला चिंतन करायचं कारण नाही आहे. आचार आणि व्यवहार या दोन्हीत अंतर आहे, पुष्कळ अंतर आहे. मला फरक सांगायचा नाही आहे. पण या 6 प्रकारानं जर एखाद्याचं हृदगत व्यक्त होत असेल तर संत आपलं हृदगत व्यक्त करतात ते आपल्या चरित्रातून व्यक्त करतात. त्याची तरी त्यांना काय गरज पडली, कशा करता ते त्याच्याकरता ती धडपड करतात, चरित्र तरी त्यांनी का प्रकट करावं, कशा करता प्रकट करावं, तर त्याचंही उत्तर सांगून जातो. ज्ञानोबारायांनी चिंतन करताना 2ऱ्या अध्यायामध्ये, ज्ञानोबारायांनी नाही, जगद्गुरु शंकराचार्यांनी चिंतन करत असताना 2ऱ्या अध्यायामध्ये थोडासा स्पष्टपणानं विचार मांडला आहे. तो कसा आहे, काय आहे, तोही विचार मी आपल्या समोर ठेवतो, नाही असं नाही. तो कुठं मांडला हेही मी आपल्या समोर ठेवतो. 2ऱ्या अध्यायामध्ये सांगत असताना आपण त्याचा विचार जरा बदलून मांडतो. पण आचार्यांनी तिथं असं म्हटलंय, अत्र च यानी साधकस्य ज्ञान साधनानी तानी एव स्वाभाविकानी सिद्धस्य लक्षणानी. हे आचार्यांचं वचन आहे. आपण थोडंसं त्याला बदलून घेतो, आपण त्याला सोपं करतो. सिद्धस्य लक्षणानी साधकस्य साधनानी भवंती असं आपण, पण मूळ वाक्य असं आहे. मूळ वाक्याचा जर विचार केला तर ते वाक्य असं आहे. काय म्हणणं काय आहे त्याच्यामध्ये? काय आहे 2ऱ्या अध्यायामध्ये कुठे ते प्रजाहाती यदा कामान, त्या श्लोकावर भाष्य करताना आचार्यांचं हे वचन आहे बरं का. 2ऱ्या अध्यायात प्रजाहाती यदा कामान 55वा श्लोक, स्थितप्रज्ञदर्शन 55वा श्लोक ना. म्हणजे त्या श्लोकावर भाष्य करताना आचार्यांनी हे चिंतन केलंय की अत्रच यानी साधकस्य ज्ञान साधनानी, साधकस्य ज्ञान साधनानी बरं का. आता विचार सिद्धाचा करायचा नाहीये. साधकस्य ज्ञान साधनानी तानी एव स्वाभाविकानी सिद्धस्य लक्षणानी. याचा अर्थ काय होतो? याचा अर्थ तोच आहे जो आता आपण थोडक्या शब्दामध्ये बोलून दाखवला, तोच आहे. हा पुरुष ज्या वेळेला काहीतरी
त्याचं लक्षण त्याच्यावर दिसून येतं, त्याच्या शरीरावर, त्याच्या जीवनचरित्रामध्ये, तर साधक ठरवतो की आपल्याला असं व्हायचंय आणि त्या दृष्टीने तो पाऊल टाकत असतो. अगदी थोडंसं सोप्या भाषेमध्ये जर हे सांगायचं झालं तर सोप्या भाषेमध्ये मी सांगतो आपल्याला, सोपं बोलतो. संतांचा भूतकाळ हे साधकाचं वर्तमान असलं पाहिजे आणि संतांचा वर्तमान काळ हे साधकाचं भविष्य असलं पाहिजे. चला थोडं सोपं करायला आपल्याला हे जास्त बरं आहे. संतांचा जो भूतकाळ आहे, संत आपल्या जीवनामध्ये पूर्वी जे वागले ते साधकांनी वर्तमानात डोळ्यासमोर ठेवायचं आहे. आणि संत महात्म्यांचा जो वर्तमान काळ आहे तो साधकाला आपलं भविष्य वाटलं पाहिजे. अरे असं आपण जगावं. काही ऐसी दशा येईल माझ्या अंगा, चित्त पांडुरंगा झुरत असे, अशी दशा माझ्या वाट्याला आली पाहिजे, असं झालं पाहिजे, माझं असं व्हावं. ब्रह्मानंदी लागली टाळी कोण देहातेस, असं आमचं व्हावं. अवघा झाला आनंद तुकोबाराय बोलतात. अरे आपलं असं कधी होणार? अवघेची त्रैलोक्यनाथ महाराज बोलतात आपल्याला अवघ्या त्रैलोक्यामध्ये आनंद कधी दिसणार? ते उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून आपण पुढे गेलं पाहिजे. म्हणजे संतांचा वर्तमान हे आपलं भविष्य आहे आणि संतांचा भूतकाल हे आपलं वर्तमान आहे. आपण वर्तमानात तसं वागायचंय. संतांचं चरित्र हे चरित्र काय आहे? काल आपण बोलून आलो, चरित्र म्हणजे भूतकाळ आहे. हा भूतकाळ संत महात्मे का मांडतात? कारण साधकाला त्याचा वर्तमान कळला पाहिजे. तुकाराम महाराज, आता हे मंबाजीचं प्रकरण कसंही लावा तुम्ही मला आता, पण नेहमी सांगितलं जातं म्हणून ते उदाहरण मी घेतो. तसं तुकाराम महाराजांना प्रतिरोध करता आला नसता का? काही नाही. तुकाराम महाराज फक्त उभ्या उभ्या मंबाजीकडे एकदा रागानं तुकोबारायांनी बघितलं असतं तर मंबाजीला स्वतंत्र सरपणच लागलं नसतं. ताकदच होती. पण तुकोबाराय करत नाहीत. ते का करत नाहीत? आपल्याला कळावं. तुकोबारायांचा मंबाजी तुकोबारायांचे श्रोते म्हणतात, तसे श्रोते आपल्याला मिळाले नाहीत अजूनपर्यंत. हे भाग्य आहे आपलं. पण उद्या जर मिळाला एखादा तर काय करणार? आपल्याला लक्षात आलं पाहिजे. साधकस्य साधनानि भवन्ति, याच्याकरता सिद्ध आपलं चरित्र प्रकट करत असतात. म्हणजे आपल्या जीवनामध्ये कोणत्या गुणांच्या योगानं ब्रह्मस्वरूपतेनंतरही आपल्याला जगत कल्याणार्थ आपल्याला कार्य करता येऊ शकतं. त्या कल्याणांची आपल्याला प्राप्ती करून घ्यायची असेल तर त्या कल्याणांचा आदर्श समाजातल्या साधकांसमोर निर्माण व्हावा, याच्याकरता संत आपलं चरित्र प्रकट करतात. याच्याकरता संत चरित्राचा अभ्यास करावा लागतो. मला मुद्दा एवढाच मांडायचा आहे. संत चरित्राचं चिंतन कशा करता करा? अभ्यासा करता करा. कोणता अभ्यास? गुणप्राप्तीचा अभ्यास. कोणता अभ्यास? व्यवहाराचा अभ्यास. कोणता अभ्यास? आचाराचा अभ्यास. कोणता अभ्यास? स्वभावाचा अभ्यास. कोणता अभ्यास? वचनाचा अभ्यास. ज्ञानोबाराय बोलण्याचं वर्णन करतात. कसं बोलावं हे ज्ञानोबाराय आपल्याला शिकवतात ना. माणसाचं बोलणं मितुले आणि सरळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे, असं असलं पाहिजे हे ज्ञानोबाराय बोलतात ना. बोलण्यातले दोष गेले पाहिजेत. आटू वेगुविंदाणी आशा शंका प्रतारणो हे संन्यासिले अवगुणो जया वाचा. वाचेतले दोष गेले पाहिजेत, वाचेत गुण आले पाहिजेत. हे ऐकल्यानंतर कुठंतरी आपल्याला असं वाटतं ना, कधीतरी आपल्याला असं बोलता आलं पाहिजे. आपलं बोलणं म्हणजे अमृताचा कल्लोळ पाहिजे. पिकलिया सुखाचा परिमळू का निवालिया अमृताचा कल्लोळू, तैसा कोवळा आणि सरळू बोलू बोलिला. हे आम्हाला कधीतरी असं वाटणार ना की नाही हो, असं आलं पाहिजे आम्हाला. मग त्याच्याकरता काय करायचंय? त्याच्याकरता ज्ञानेश्वर महाराजांचं चरित्र अभ्यासायचंय. ज्ञानेश्वर महाराजांच्या चरित्राचा चिंतन हे आमच्या जीवनाच्या कल्याणाच्या अभ्यासाकरता करायचं. आणि ज्ञानेश्वर महाराजांच्या चरित्राचं चिंतन आम्हाला उपासना म्हणून करायचं. रोज चरित्र ऐका, कंटाळा येत नाही. तुकोबारायांचं चरित्र कितीदाही ऐका, कंटाळा म्हणून नाहीच.
अरे ज्ञानेश्वर महाराजांचं चरित्र कितीदाही ऐका, त्या त्या प्रसंगाला तेवढं रडू येणार म्हणजे येणारच. समाधी प्रकरणामध्ये डोळ्यात पाणी येणार म्हणजे येणार. तुम्ही अर्ध्या तासापूर्वी वाचा आणि अर्ध्या तासानंतर लगेच वाचा, तरी तेवढंच पाणी येणार. चरित्राचंही ते सामर्थ्य लागतं. आम्हाला जोग महाराजांचं चरित्र बघायचं आहे. ते कशा करता बघायचं? वर या महाराज, वर या, वर या. नको, वर या ना. नाही नाही, या 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 या. बडवे म्हणजे प्रत्यक्ष देव आहेत आपल्याकरता, नाही का? नाही का? नाही का? पंढरपूरहून आम्हाला पांडुरंग आल्याचा आनंद आहे. शंकर महाराजांचं येणं म्हणजे इतका. तुम्ही खाली कसे बसता? मला महाराज रागवले असते नंतर. बसा. बसा. जोग महाराजांचं चरित्र आम्हाला अभ्यासायचं आहे, पाहायचं. कशा करता बघायचं? उपासनेकरता बघायचं, अभ्यासाकरता बघायचं. त्या चरित्राचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आम्हाला पुढे चालायचं आहे. याच्याकरता जोग महाराज कोण, कुठून आले, काय नाही, तो सगळाच विचार आपल्याला करावा लागणार आहे. जोग महाराजांचं मूळ जे गाव, ते गाव कोकणात आहे. जोग महाराज हे कोकणस्थ होते. मला बाकीचा विचार मांडायचा नाही, कारण ज्यांना मी बोलतो त्याची कल्पना आहे, त्यांना मला काय सांगायचं नाही हे माहिती आहे. जोग महाराजांचं मूळ गाव नांदिवडे म्हणून रत्नागिरी जिल्ह्यामध्ये जयगड नावाचा तालुका आहे. जयगड हे जे गाव आहे ना, ते गाव नंतरच्या काळामध्ये एका वेगळ्या कारणाकरता प्रसिद्ध आहे. तेही सांगतो. मी नांदिवड्याला जाऊन आलो एकदा, म्हणजे फक्त जोग महाराजांच्या गावाला जाऊन तिथली माती कपाळाला लावावी एवढ्याच उद्देशाने गेलो, बाकी काही हेतू नव्हता. आमचे परिवाराचे एक स्नेही होते, विम जोग महाराज उतरत असत, आपल्याला कल्पना आहे. आणि जयगडला राहणारे त्यांचे एक नातेवाईक होते ब ना जोग. ते जयगडला राहत असत. जोग महाराजांचं चरित्र ज्या वेळेला पहिल्यांदा मी वाचलं, त्यावेळेला जयगड तालुक्यामध्ये हे नांदिवडे गाव आहे कळल्यानंतर बना जोगांची जेव्हा भेट झाली तेव्हा इथेच पुण्यातच झाली. आणि पुण्यामध्ये मी त्यांना सांगितलं की अहो नांदिवडं हे गाव आहे का? ते म्हणाले आहे ना. मी म्हणलं ते गाव माहिती आहे का? ते म्हणाले माहिती आहे म्हणजे काय, आमचं सगळं जोग घराणं तिथलंच आहे. तेही जोगच होते. म्हणलं मला तिथे जायचं आहे. आम्ही गेलो. काय महिमा असतो मला माहिती नाही. जोग महाराजांच्या जन्माच्या पूर्वी ते गाव सुटलंय. जोग महाराजांचा अवतार होण्याच्या पूर्वी 5 पिढ्यामध्ये ते गाव सुटलेलं आहे त्यांच्या कुटुंबियांकडून. पण अजूनही त्या गावाच्या मातीत पाय ठेवला की आध्यात्मिक संवेदना जाणवतात. हे लक्षात घ्या. मला तरी जाणवल्या, सगळ्यांना जाणवतील न जाणवतील मला माहिती नाही. अधिकार माझा कमी असेल तर कदाचित काही असेल, मला माहिती नाही. गाव सुटलं इतक्या पिढ्यांच्या पूर्वी. नांदिवडं हे मूळ गाव. जयपूर हे जे जयगड हे जे गाव आहे ते नंतरच्या काळामध्ये एका वेगळ्या कारणाकरता प्रसिद्धीला आलं. इंग्रजांच्या काळामध्ये इंग्रजांनी तिथे एक दीपस्तंभ उभारलाय. आपण जर कधी तिथं जाल तर हे बघण्यासारखी गोष्ट आहे. बघण्यासारखी गोष्ट आहे. तिथे एक दीपस्तंभ आहे. त्या दीपस्तंभामध्ये कुठेही सिमेंटचा वापर नाही आहे. ते कारणाकरता प्रसिद्ध आहे ते सांगतो. कुठेही सिमेंटचा वापर नाही, फक्त लोखंड आणि नटबोल्ट याच्यावरून तो दीपस्तंभ उभारला आहे. दीपस्तंभ आपल्याला माहिती आहे काय असतो ते. जहाजांना दिशा देण्याकरता म्हणून तो दीपस्तंभ उपयोगाला येत असतो. त्या दीपस्तंभ तो कशा करता आणि कुठल्या जागी उभा केलाय तेही सांगतो.
मला सांगायचंय जोग महाराजांचं चरित्रच, हे मलाही माहिती आहे. पण तो दीपस्तंभ असा उभा केलाय. दीपस्तंभामध्ये काय असतं, आता याच्यातले कोणी तज्ज्ञ असतील त्याने, मी चुकत असेल तर मला दुरुस्त करावं. त्या दीपस्तंभावरती, तो दीपस्तंभच आहे त्याच्यामुळे त्याच्यावरचा एक दिवा असतो, तो सारखा लुकलुकत असतो. आणि समुद्राच्या अशा ठिकाणी तो उभा असतो की चहूबाजूनी समुद्रामधून येणाऱ्या जहाजांना त्या दिव्याने दिशा दिली पाहिजे. त्यामुळे बऱ्याच वेळेला तो दिवा असा फिरता असतो, त्याला तशी योजना केलेली असते. तर त्या दीपस्तंभामध्ये केवळ नटबोल्ट आणि लोखंड यांनी तो दीपस्तंभ उभा केलेला आहे. त्याच्यामुळे तो दिवा सगळीकडे फिरावा, असं त्याला फिरणं पाहिजे याच्याकरता म्हणून इंग्रजांनी काय केलंय, त्या दिव्याच्या खाली जवळजवळ 9 फुटाचा पाऱ्याचा थर आहे, 9 फूट, आणि त्या पाऱ्यावरती ते सगळं फिरतंय. गोव्याकडून आणि त्याच्याही पुढून समुद्राकडून येणाऱ्या जहाजांना तो दीपस्तंभ अशा ठिकाणी उभा आहे की तिकडून येणाऱ्या जहाजांना त्या दीपस्तंभाला बघितलं की तिथून पूर्व दिशा धरली की लगेच मुंबईकडे जाता येतं. अशा ठिकाणी तो उभा केलाय की तो दिवा दिसला की तिथून पूर्वेला जायचं, मुंबई आलंच पाहिजे, अशा काटेकोर रीतीनं गणित मांडून ते उभं केलंय. गंमत ही आहे, मला आश्चर्य वाटलं त्याचं ते आहे, मी तो दीपस्तंभही पाहिला, वर जाऊन पाहिला, आणि त्यावेळेला मला जोग महाराजांची आठवण एवढ्या करता झाली की स्वाभाविक आहे ना, भरकटलेल्यांना दिशा देणाऱ्या दीपस्तंभाच्या तालुक्यात ज्यांचा जन्म झाला ते भरकटलेल्यांना दिशा नाही देतील तर वेगळं काय करतील. दीपस्तंभच आहेत. जोग महाराज हे आपल्या वारकरी संप्रदायाचा दीपस्तंभ आहे. भरकटलेल्यांनी त्यांचं चरित्र बघावं आणि तिथून आपली दिशा बदलून घ्यावी. दीपस्तंभ आहे. नांदिवडे हे त्यांचं मूळ गाव आहे. त्या गावामध्ये स्वाभाविक समुद्र किनारपट्टी जवळ, समुद्र जवळ असल्यामुळे व्यापाराचा परिणाम म्हणून जोग महाराज सधन कुटुंबामध्ये अवताराला आले, जन्माला आले. त्यांचं कुटुंब असं गरीब नव्हतं, गरीब घराण्यामध्ये जन्माला आले अमुक असं काही नाही. एका सधन कुटुंबामध्ये जोग महाराज अवताराला आले आणि सुदैवाने आणि भगवत कृपेने त्यांची ती सधनता त्यांच्या इच्छेप्रमाणे शेवटपर्यंत अबाधित होती. त्या काळामध्ये जोग महाराजांनी, त्यांच्या काळामध्ये आपल्याजवळ असणाऱ्या सगळ्या स्थावर मालमत्तेचा विनियोग वारकरी शिक्षण संस्थेकरता केलेला आहे. एका केसमध्ये त्यांना त्यावेळेला 26-27 हजार रुपये मिळाले होते. ते मिळालेले सगळेच्या सगळे पैसे त्यांनी वारकरी शिक्षण संस्थेच्या उभारणीमध्ये खर्च केले. सदनता त्या काळातले 26,000 बरं. आणि मी म्हणतो त्या काळातले सोडून द्या, जोग महाराजांचा हात लागलेले 26,000 म्हणजे ते किती मूल्य झालं असेल हे बघा आधी. तो काळ नंतरची गोष्ट आहे. एका सधन कुटुंबामध्ये जोग महाराजांचा जन्म झाला. त्या कुटुंबाचे मूळ पुरुष, ज्या गावामध्ये जोग महाराज अवताराला आले ते गाव मुळातच आध्यात्मिक आहे. अनेक मंदिरं आहेत, त्यातली काही मंदिरं आता काळाच्या ओघामध्ये गेलेली आहेत, मोडकळीला आलेली आहेत, पण ते मंदिर ते गाव अनेक मंदिरांचं बनलेलं आहे. कालांतराने जसं जसं इंग्रजांचं राज्य हे जास्तीत जास्त विस्तारायला लागलं आणि बोटीवरून येणारा माल आणि त्याच्या होणाऱ्या व्यवहाराचा भारतीयांना अतिशय कमी लाभ मिळायला लागला, तसं तसं कोकणातली ही कुटुंब स्थलांतरित व्हायला लागली. जोग महाराजांच्या घराण्यामधले रुद्राजी अनंत जोग हे असेच कोकणातून बाहेर पडले आणि कोकणाच्या थोडंसं वर येऊन सातारा जिल्ह्यामध्ये ते
विटे नावाच्या, विटा म्हणून सातारा जिल्ह्यात गाव आहे, ते विट्याला ते स्थायिक झाले. तिथूनही त्यांची मुलं काही तिथं राहिली, काही बाहेर पडली. असं करत करत जोग महाराजांचे जे पूर्वज, जिथून जोग महाराजांच्या वंशाचा विचार केला जातो, ते यादव गोपाळ जोग हे तिथून बाहेर पडले, पुण्याला येऊन स्थायिक झाले. खरं तर पूर्वीच पुण्याला आले, पण त्यांच्यापासून विचार आहे म्हणून तिथून सांगतो. बाहेर पडले, तिथे आले, पुण्याला येऊन स्थायिक झाले. आणि स्थायिक झाल्यानंतर अलौकिक बुद्धिमत्ता, कष्ट करण्याची तयारी, या सगळ्यातून पुण्यामध्ये त्यांचं चांगलं बस्तान बसलं. पुण्यामध्ये जोग कुटुंबीय हे श्रीमंत घराणं म्हणून ओळखलं गेलं. मामांच्या चरित्रानुसार, त्यांनी लिहिलेल्या चरित्रानुसार, त्या काळामध्ये पुण्यात 2 जोग होते असं म्हणतात. आता पुण्यातलं जे जोगेश्वरीचं मंदिर आहे, त्या जोगेश्वरी मंदिराच्या बाजूला एक हुंडीवाला लेन आहे. हुंडीवाला लेन आपण कधी गेलाय का नाही मला माहिती नाही, पण मला असं वाटतं बरं का, जसं ज्ञानोबारायांचं चरित्र ज्या ज्या ठिकाणी घडलं तिथं तिथं आपण कधी ना कधीतरी जाऊन दर्शन घेऊन येतो की नाही. मग ते आपेगाव असेल, मग ते नेवासा असेल, मग अजून कोणतं गाव असेल, जिथं जिथं ज्ञानोबारायांचा पदस्पर्श झाला तिथं तिथं आपल्याला जशी ती पवित्र भूमी वाटते आणि आपण तिथं जाऊन दर्शन घेऊन येतो की नाही, तसं जोग महाराजांचा ज्या ज्या जागेशी संबंध आला, एकदा तरी तिथं जाऊन तिथल्या चौकटीवर डोकं ठेवून आलं पाहिजे. कसं का असे ना, आज ते कसं कुणाच्या ताब्यात आहे काय आहे याचा विचार करायचा नाही. जायचं तिथं, डोकं टेकवायचं, माती कपाळाला लावायची, निघून यायचं. आपल्याला काय फरक पडतो, कारण का कधी ना कधीतरी जोग महाराजांची पावलं तिथं लागलेली आहेत ना. आपल्याला तीर्थक्षेत्रापेक्षा वेगळं आहे का ते? ते हुंडीवाला लेन आहे. ती हुंडीवाला म्हणून जे होते ते कोणी दुसरे नव्हते, ते जोगच होते. त्याला हुंडीवाले जोग म्हणत असत, ते हुंडीवाले जोग. आणि दुसरे जे जोग आले, जे जोग महाराजांचे पूर्वज होते, त्यांना सावकार जोग असं म्हणून संबोधलं जायचं. कारण सांपत्तिक अवस्था इतकी चांगली होती, सावकारकी होती त्यांच्या घराण्यामध्ये. सावकार जोग. तुकाराम महाराजांचं पूर्वचरित्र बघितलं तर सावकारकीच होती ना. जोग महाराजांचं पूर्वचरित्र बघितलं, सावकारकीच आहे. एक सावकार जोग आणि एक हुंडीवाले जोग. त्याच्यातल्या हुंडीवाल्या जोगांचं आत्ता आपल्याला काही कर्तव्य नाही. आपल्याला ज्या जोगांचं चरित्र बघायचंय ते सावकार जोग आहेत आणि ते तिथं राहिले. फडतरे चौक आजचा जो आहे त्याच्या आतमध्ये जोग महाराजांचं घर होतं, मुळातला तो वाडा होता. पण रस्ता मोठा झाला आणि तो जो वाडा फडके चौकात आतल्या बाजूला होता, तो रस्ता मोठा झाल्यामुळे रस्त्यावर आला. पुण्यातली पहिली सडक जोग महाराजांच्या घरासमोरून गेलेली आहे. पहिली सडक, सडकेचं जे बांधकाम पुण्यामध्ये झालं त्याच्यातली पहिली सडक ही जोग महाराजांच्या घरासमोरून गेली. आणि ते घर सडकेवर आलं म्हणून नंतरच्या काळामध्ये त्यांना सडकेवरचे जोग असं म्हणून त्या घराण्याला ओळखण्यात आलं. पुन्हा विचार करा, गमतीचा विचार पुन्हा आहे. जोग महाराज सडकेवरचे जोग या घरामध्ये जन्माला आले. सडक म्हणजे रस्ता, रस्त्याच्या कडेला त्यांचं घर म्हणून सडकेवरचे जोग, रस्त्यावरचे जोग. का रस्त्यावरचे जोग? कारण त्याच घरामध्ये महाराष्ट्राला योग्य रस्त्याला लावणारे जोग जन्माला आले म्हणून. दिशादर्शक म्हणून आपल्याला दिशा, त्या ह्याचा विचार, दीपस्तंभाचा जसा विचार जोग महाराजांशी जोडता आला, तसे सडकेवरचे जोगही जोग महाराजांशी जोडता येतात. सगळ्या जगाला रस्त्यावर आणलं, सगळ्या महाराष्ट्राला, संप्रदायाला योग्य रस्त्याला लावणारे जोग महाराज, सडकेवरचे जोग म्हणून प्रसिद्ध. अतिशय वैभव संपन्न असं घर. या घराचा विशेष असा होता की हे घर जरी संपन्न असलं तरी नुसती सांपत्तिक अवस्था याच दृष्टीने ते संपन्न नव्हते, शारीरिक बळानंही त्यांची संपन्नता होती. जोग महाराजांच्या घरातले जोग महाराजांचे सगळे चुलते हे तालमीमध्ये जात असत.
जोग महाराजांचे बंधू तालमीमध्ये जात असत. जोग महाराजांचे मोठे बंधू, सगळाच विचार आहे, जोग महाराजांचे मोठे बंधू हे नगरकर तालमीचे वस्ताद होते. पुढे तो विचार आहे, शारीरिक बळानं संपन्न, सांपत्तिक अवस्था संपन्न, आणि अशा घरामध्ये त्यांना, ज्यांना त्या काळामध्ये नरसोपंत म्हणून ओळखलं जायचं, ज्यांच्या वडिलांचं नाव हे जगन्नाथ असं होतं, त्या जगन्नाथांच्या वडिलांचं नाव यादव गोपाळ जोग, त्यांच्या पोटी जगन्नाथांचा जन्म झाला. जगन्नाथ यादवांच्या पोटी जोग महाराजांचे वडील नरसोपंत त्यांचा जन्म झाला. आणि या नरसोपंतांच्या पोटी 4 मुलं आणि 1 मुलगी जन्माला आली. जोग महाराजांचे सगळ्यात मोठे बंधू, त्यांचं मूळ नाव भगवंत, त्यांचं उपनाम हे पिलोबा या नावाने ओळखले गेले. जोग महाराजांचे त्याच्यानंतरचे बंधू गोपाळ हे त्यांचं मूळ नाव, गणपती किंवा गुणोबा या नावाने ते ओळखले गेले. जोग महाराजांच्या आधीचे पांडोबा महाराज, त्याच्यानंतर जोग महाराज, आणि 5वी मुलगी झाली ती यमुताई. मामांनी असं लिहिलंय की या 5 भावंडांपैकी न शेवटच्या 2 भावंडांनी हा महाराष्ट्र सगळा ढवळून काढला. याचा अर्थ आधीच्या 3 भावंडांचं कर्तृत्व नव्हतं असं नाही. जोग महाराजांच्या जीवनचरित्रावर सगळ्यात मोठा प्रभाव पांडोबा महाराजांचा आहे, त्यांच्या मोठ्या बंधूंचा आहे. मोठ्या बंधूंचा प्रभाव आपल्या जीवनावर असावा हे विधिलिखित जोग महाराजांच्या जीवनचरित्रात बघावं लागतं. ते विधिलिखित जोग महाराजांचं नाहीये, ते ज्ञानोबारायांच्या चरित्रातून जोग महाराजांच्या चरित्रात आलंय. मोठ्या भावाचा प्रभाव आपल्या जीवनावर असला तर आपलं जीवनही जगत कार्याकरता, जगत कल्याणाकरता उद्युक्त ठरतं. याच दृष्टीनं मोठ्या भावाचा प्रभाव, जसं निवृत्तीनाथ महाराजाचा पूर्ण प्रभाव ज्ञानोबारायांवर आहे, तसा जोग महाराजांच्या मोठ्या बंधूंचा पूर्ण प्रभाव त्यांच्यावर होता. त्यांच्या हाताखाली ते वाढले, त्यांच्या स्वभावाचा परिणाम झाला, त्यांच्या शिस्तीचा परिणाम जोग महाराजांवर झाला. जोग महाराजांचा अवतार झाला नरसोपंत, वडिलांचं नाव नरसोपंत हे अपभ्रष्ट रूप आहे. नरसिंह हे वडिलांचं नाव, आणि जोग महाराजांची माता सरस्वतीबाई, या दोघांच्या पोटी जोग महाराजांचा अवतार झाला. आता पुन्हाही तोच विचार आहे. वडिलांचं नाव नरसिंह, आईचं नाव सरस्वती. जो सरस्वतीच्या पोटी अवताराला आला, काय कमी असणार? लक्ष्मीच्या पोटी नाही आले, सरस्वतीच्या पोटी आले. वडिलांचं नाव नरसिंह. जोग महाराजांची माता, जोग महाराजांच्या जीवनचरित्रात जोग महाराजांच्या मातुल घराण्याकडून आणि जोग महाराजांच्या वडिलांच्या घराण्याकडून, या दोन्ही घराण्यामध्ये पहिलवानकी होती. बरं, जोग महाराजांच्या आईकडूनही त्यांना ती पहिलवानकी मिळाली, मल्लविद्या तिथूनही मिळाली, आणि वडिलांच्या घराण्यातूनही मिळाली, भावांकडूनही मिळाली, दोघांकडूनही. सरस्वती आणि नरसिंह या दोघांच्या पोटी जोग महाराजांचा अवतार आहे. म्हणजे कसं झालं? आईकडून सरस्वती असल्यामुळे सर्वज्ञता प्राप्त झाली, आणि वडील हे नरसिंह असल्यामुळे कोणत्याही हिरण्यकश्यपूला फाडून टाकण्याचं सामर्थ्यही प्राप्त झालं. हिरण्यकश्यपूच्या निर्दालनाचं सामर्थ्य आणि परमात्म स्वरूपाची सत्ता मिळाली सरस्वतीबाईंकडून, आणि सामर्थ्य मिळालं नरसिंहाकडून. आपण काल बोललो होतो, सत्ता आणि सामर्थ्य यांचं एकेंद्रीकरण म्हणजे जोग महाराजांचं चरित्र आहे. जोग महाराज अवताराला आले भाद्रपद वद्य प्रतिपदा,
मामांच्या नुसार. भाद्रपद वद्य प्रतिपदा म्हणजे पक्ष पंधरवाडा. पक्ष पंधरवाडा हा फार पवित्र समजला जात नाही. पक्ष पंधरवाड्यामध्ये लग्न होत नाहीत, पक्ष पंधरवाड्यामध्ये चांगली कामं केली जात नाहीत. मी थोडी कल्पना करतो, कारण चरित्र सांगत असताना काही कल्पना केल्याशिवाय मला पुढे जाता येणार नाही, त्याशिवाय ते रंजक होणार नाही. थोडं वास्तवाला कल्पनेची जोड दिली म्हणजे ते वास्तव अजून चांगल्या रूपानं आपल्यासमोर जर येत असेल तर कल्पनेची जोड द्यायला हरकत नाही. फक्त ती कल्पना श्रुतीविरुद्ध नसावी म्हणजे झालं. जसा तर्क श्रुतीविरुद्ध नसला तर स्वीकारला जातो, तशी चरित्रातली कल्पना ही जर मूळ चरित्र नायकाला धक्का देत नसेल तर स्वीकारायला हरकत नाही. भाद्रपद वद्य प्रतिपदा चांगले दिवस नाहीत. पक्ष पंधरवाडा, पितरांचा पंधरवाडा, फक्त तर्पण, अंगठे वाकडे करणं एवढंच त्या पंधरवाड्यामध्ये. थोडी कल्पना करतो गमतीची. पक्ष पंधरवाड्यात काही करायचं नाही, काही करायचं नाही. शास्त्रांनी सांगितलंय काही चांगली कामं करायची नाहीत. बाकी सगळ्या पक्षांमध्ये काही करता येतं. मार्गशीर्ष चांगलाच आहे, हा चांगला पक्ष, तो चांगला पक्ष, शुद्ध पक्ष तर सगळेच चांगले, वद्य पक्ष सुद्धा चांगले. पण पक्ष पंधरवाडा, वद्य पक्ष कोणी त्याला जवळ घेईना. तो पक्ष पंधरवाडा वाईट वाटलं बिचाऱ्याला. कोणी जवळ करत नाही, कोणी जवळ घेत नाही. बाकीच्या महिन्यांच्या वद्य पक्षाला सुद्धा लोक जवळ करतात, मला कोणी जवळ करत नाही. हिणवतात सगळे, फक्त तर्पण तर्पण करतात. पक्ष पंधरवाड्याने विचार केला काय करावं. आपल्याला मूल्य प्राप्त व्हायचं असेल तर काहीतरी केलं पाहिजे, नाहीतर आपल्याला कोणी किंमत देत नाही. तो पक्ष पंधरवाडा सरळ जोग महाराजांच्या चरणाला लागला. त्यांनी जोग महाराजांना विनंती केली, अहो माझं काय, मला कोणी जवळ करत नाही हो. जोग महाराज म्हणारे, अरे सगळे ज्याला टाकतात त्याला जवळ करणाराच संत असतो, तू चिंता करू नको. मग मी काय करू. तो म्हणे तू काही करू नको, मीच तुझ्या करता काहीतरी करतो. काय करतो, मीच तुझ्या पक्षात जन्माला येतो, तेव्हापासून तो पक्ष पूज्य मानला जाईल. आपल्या सगळ्यांकरता पक्ष पंधरवाडा हा पूज्य आहे का, जोग महाराजांचा अवतार त्या पक्षामध्ये झाला. कल्पना आहे. भाद्रपद वद्य प्रतिपदा पहिल्याच दिवशी शनिवारचा दिवस. शनिवार का, जसं भगवान श्रीकृष्णाला सगळं सांगावं लागतं की नाही. रोहिणी नक्षत्रच का, श्रावण महिनाच का, वद्य पक्षच का, रात्री 12 वाजताच का, बुधवारच का, तसं जोग महाराज शनिवारच का. मारुतीरायाचे उपासक दुसऱ्या कोणत्या वारी अवताराला येतील, शनिवारीच येणार. बलोपासक शनिवारीच येणार. जोग महाराज तालमीतले पहिलवान आहेत. वाटेल ते झालं तरी जोग महाराजांची शनिवारची आरती तालमीतली चुकली नाही कधी. आरतीला जाणार जोग महाराज. तालमीची आरती, शनिवारची आरती जोग महाराज करणारच. जोग महाराजांचा अवतार झाला शनिवारचा दिवस. शके 1789. तारखेच्या दृष्टीने बघायचं झालं तर 14 तारखेला 9व्या महिन्यामध्ये 1867 साली जोग महाराजांचा संध्याकाळी 5 वाजता अवतार झाला. जोग महाराज अवताराला आले. वडील नरसिंह, आई सरस्वती प्राकट्य झालं. कोणाचाही अवतार होत असताना कोणत्याही पदार्थाची निर्मिती ही ब्रह्म आणि माया या दोघांच्या संबंधाने होते असं ज्ञानोबा अनुभवामृतामध्ये बोलतात. जी ही एक एका वीण न की जे तृणाचेही निर्माण. ज्ञानोबा म्हणतात, अरे तृणाचं, गवताची काडी सुद्धा ब्रह्म मायेशिवाय जन्माला येत नाही. साक्षात परब्रह्म नरसिंहाच्या रूपानं, साक्षात माया सरस्वतीच्या रूपानं. कारण जोग महाराजांना, अरे काय लक्षात घ्या, परमात्म्याची सर्वज्ञता सुद्धा मायेच्या आधाराशिवाय सिद्ध होत नाही. नाहीतर परमात्म्याला सर्वज्ञ तरी कसं म्हणायचं. त्याचं सर्वज्ञ सुद्धा मायेवर अवलंबून आहे, सर्वज्ञत्व सुद्धा.
तसं जोग महाराज सर्वज्ञ आहेत. कशाच्या जोरावर? सरस्वती नावाची माया आहे, ती माता आहे. जोग महाराजांचा अवतार झाला. तुका म्हणे कोटी कुळीती पुनीत, भावे गाता गीत विठोबाचे. तुकाराम महाराज म्हणतात की एखादा महात्मा असा जन्माला येतो की अनंत जन्माची बाकीच्या पुरुषांची पूर्व पुण्याई त्या एका व्यक्तीच्या रूपानं आकाराला येते. जोग महाराजांच्या घराण्यातल्या सर्व जोग कुटुंबियांची पुण्याई भगवंतानी एकत्रित केली आणि त्या पुण्याईला माणसाचा आकार दिला. जोग महाराज अवताराला आले. जोग महाराजांचा अवतार झाला. अवतारापर्यंतच आज बघायचं होतं मला. जोग महाराजांचा अवतार झाला कशा करता? तुमच्या माझ्या कल्याणाकरता. कशा करता? या जगताला कृतार्थ करून टाकण्याकरता. कशा करता? वारकरी संप्रदायाला एका उत्तुंग स्थानावर नेऊन ठेवण्याकरता. कशा करता? ज्ञानोबारायांची तुकोबारायांची चरित्र आणि वाङ्मय समाजाच्या मनामनात रुजवण्याकरता जोग महाराजांचा अवतार झाला. त्या अवतारानंतर जोग महाराजांचं बालपण, जोग महाराजांचं तारुण्य, जोग महाराजांची उपासना, या सगळ्याच गोष्टी आपल्याला बघायच्या आहेत. आत्ता माझी वेळ संपली. बरोबर 5 वाजलेत. याच वेळेला जोग महाराजांचा अवतार झालाय. संध्याकाळी 5 वाजता आपण बोललोच आहोत. संध्याकाळी बरोबर 5 वाजता जोग महाराजांचा अवतार झाला. 5 वाजले. अवतार झाल्यावर बाळाला, बाळंतिणीला विश्रांती दिली पाहिजे. याच्याकरता थोडी विश्रांती. उद्या जोग महाराजांच्या चरित्रातल्या पुढच्या भागाचा विचार आपल्याला थोडासा तत्वज्ञानाच्या, भक्तिशास्त्राच्या सर्वच दृष्टीने करायचा आहे. आत्तापुरते आपण इथे थांबूया. पुंडलिक वरदा हरिविठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम विठ्ठल.